आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. पर्सी टीमने टॉस जिंकला, बॅटिंगचा निर्णय. स्ट्राईक हँडवरती प्रणय कदम. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन. पहिला चेंडू थेट यशांचा वेध घेतोय. बाळाला सफलता. फलंदाज क्रमांक पहिला प्रणय कदम बाद. मात्र मला वाटतं 50 ते 60 खेळाडू या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतील आणि 51व्या खेळाडूसाठी कपड्याची व्यवस्था करणं गरजेचं राहील. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली प्रशांत जाधवने, अर्थात बाळाने मॅचची गोल्डन विकेट आणि गोल्डन चान्स होता जो मिस केला नाही. थेट यष्टांच्या मधोमध टाकला बॉल. विकेट प्राप्त केली. आर्यन पवार मागील मॅच मध्ये तुफानी अंदाजामध्ये 3 षटकार त्याने ठोकले होते. पहिला बॉल, कॅचची नामी संधी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेटचं पतन. 2 बॉलवरती 2 मोठ्या सफलता. फलंदाज आर्यन पवार आला आणि आर्यन पवार गेलाही. राहिलंय कुस्ती जेवढी चर्चेची विषय आहे तितकासा विषय बोरू शेठचा आहे, तितकासा विषय चर्चेचा आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो धावफलकावरती अद्याप धाव आलेली नाहीये. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळणार का? गोलंदाज बाळा यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता. प्रशांत जाधव, बाळा, सडवलीकर नेहमीच काही ना काहीतरी वेगळं करतात. ड्रेस कोड बदललाय परंतु इरादे बदललेले नाहीयेत. धावफलकावरती धावा जिथे मात्र अद्याप आलेली नाहीये. 3 बॉल हाताला गेलेत आणि तिन्ही चेंडूवरती जिथे विकेट टेकिंग ॲबिलिटी असणारे बॉल पाहायला मिळाले. कॅच आणखीन एक. तिसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. 3 धक्के दिलेत. 4 बॉल मध्ये 3 विकेट प्राप्त केल्यात. प्रशांत जाधव सेट ऑन फायर. खऱ्या अर्थानं काय परफॉर्मन्स राहिलाय. महेंद्र जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला बॉल फेस करत असताना पहिल्या बॉलवरती महेंद्र यांच्या बॅटमधून आलाय हा चौकार. स्वागतम, वेलकम अँड गुड मॉर्निंग. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल होता. हलक्या हाताने स्टील केलाय. खराब क्षेत्ररक्षण. धावा कंप्लीट झाल्या. 2 तिहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. दुहेरीच्या मदत एकेरी धाव आली आहे. केवळ एक सिंगल आहे.
धावफलकावरती एकेरीच्या मदतीने 5 बनलेले पाहायला मिळतात. सिंगल येत असताना पाहायला मिळाली, हेजिटेशन्स पाहायला मिळाले होते धाव घेण्यासाठीच. पहिल्या षटकाच्या अंती जिथे धावफलकावरती 5-3 फलंदाज बाद. पहिले षटक प्रशांत जाधवचं जे मात्र पाहायला मिळालं, जिथे 5 धावा देत 3 विकेट त्याने प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्यात. चला घाई व्हायला हवी, इथून पुढे खूप सारे मॅचेस आज कंप्लीट करायचे आहेत. सचिनजी सुर्वे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. असोसिएशनचे सदस्य आहेत. आज जर का पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचं क्रिकेट अजरामर राहत आहे, त्यासाठी संस्थापक साहेब अध्यक्ष साहेब तितकेचे महत्वाचे आहेत ना, तितकेसे हे नाव देखील महत्वाचं आहे. व्हॉट्सअप ग्रुप जर का चर्चेत ठेवायचा आहे तर सचिन साहेब नेहमीच हवेत. धावफलकावरती धावा बनल्या त्या 5 ऑन दी बोर्ड. आणि रात्री 7 नंतर ग्रुप हलता राहतो, त्यासाठी सचिनजी सुर्वे साहेब यांचा लक्ष आवर्जून घेतलं जातं. 7च्या आत घरात हा सिनेमा आला होता, परंतु रात्री कालची रात्र ही देखील फारशी चर्चेची विषय आहे. विजयजी तळेकर, विजयजी दळवी, सतीजी विलोसे साहेब आणि सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय एका माणसाच्या रील व्हायरल होत आहेत. ते नाव आहे अजित कदम. चॉकलेट बाय ऑफ पोलादपूर. हाफ ट्रॅकर बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉलने सुरुवात झाली. दुसऱ्या षटकाला सचिन गोलंदाजी मार्क मध्ये आलेले पाहायला मिळालेत. सचिन जाधव पाहायला मिळतात. प्रशांत जाधवने पहिलं षटक टाकलं आणि सचिन जाधव गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना आपण पाहत आहोत. धावफलकावरती धावा त्या 5-3 फलंदाज बाद. याही वेळेला लगातारचे 2 चेंडू एकाच लाईन आणि एकाच टप्प्यावरती निरंतर गोलंदाजी, फलंदाजांवरती नामुष्की उडावणारी गोलंदाजी इथे करण्यात येत असताना पाहायला मिळते. जिथे मात्र लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळालेत. विशेष या स्पर्धेच्या माध्यमातून पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत प्रथमच आपण बाईक पाहतोय. इथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली होते, कॅच ऑफ झाली आहे, जीवदान मिळत आहे पॉइंटला. क्षेत्ररक्षक विरुद्ध दिशेने जात असताना सूरज होता त्या ठिकाणी. सूरजला आपण पाहिलं. धावफलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत पाहायला मिळतात त्या 6. धावा धावफलकावरती पाहायला मिळाला. 6 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. लेफ्ट हँडर बॅटर प्रथमच स्ट्राईक एंडवरती बुला आपण पाहतोय. पहिला बॉल तो फेस करेल. सचिन जाधव विरोधात अभिजित जाधव. आडव्या बॅटने पहिला बॉल फेस करत असताना लांब लचक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सरच्या बॉलवरती सिक्सर आला. घडीला चर्चेचा विषय एकच राहिलाय. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये, मुंबई असू द्यात, ठाणे असू द्यात, किंबहुना प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच विषय राहिलाय चर्चेचा. बिबट्या भाऊ हा खेळाडू दबाज धरून बसला होता नॉन स्ट्रायकर एंडवरती. वेळ आली आणि झपटा मारलाय. लोड फुलटोस कव्हरला केला. क्षेत्ररक्षक तैनात. इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का.
जेणेकरून काही वादविवाद होऊ नये. यावेळेचा बॉल आणखीन एक चेंडू निर्धाव आलाय. या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा आल्या त्या 7. विकेट प्राप्त केली एक इम्पॉर्टंट, ती 100 विकेट तिथे प्राप्त करण्यात आली. 4 फलंदाज बाद धावलकावरती धावा त्या 12. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा सामना इंटरेस्टिंग होणार, कारण इथे जर का संघ एक जिंकले तर रन रेट पाहिला जाणार आहे. त्या कारणास्तव मॅच सर्वाधिक महत्वाची आहे. सडवलीकरांना जर का या धावा चेस करायच्या आहेत तर त्यांना फार कमी चेंडूमध्ये चेस केल्या तर त्याचा मोबदला आणि त्याचा फायदा त्यांना होणार आहे. अर्थात चेस करताना तुम्हाला कमी चेंडू आणि जास्ती विकेट राखून सामना जिंकावा लागेल. ही बाब प्रशांत जाधवच्या मनामध्ये असायला हवी, कल्पेश मांढरेच्या मनामध्ये असायला हवी. आणि आज एक नवीन कॅप्टन आज संघाला मिळालाय, आशिष नांदे. आज खऱ्या अर्थानं सडवलीकरांनी आणखीन एक निर्णय जो घेतलेला पाहायला मिळाला. आशिष नांदेच्या गळ्यामध्ये कर्णधार पदाची माळ टाकलेली आहे आणि तोच आशिष नांदे गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळेल. सडवलीकर काही ना काहीतरी नेहमी वेगळं करतात, म्हणून या गावाला एक चांगलं नाव गावासाठी होत असताना पाहायला मिळालंय. आणि गावाची जी रेशो आहे किंवा गावाचा जो आराखडा आहे त्याबद्दलची माहिती निलेशजी पवार सर यांनी तुमच्यापर्यंत निश्चित दिली आहे. आशिष नांदे लोअर फुल टॉस होता, टॉप ऑफ दी बाउन्स आले आणि इथे चेंडूला फेकून दिला. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीआरएची मागणी करण्यात येत आहे. वेस्ट साइड पाहिली जाईल आणि इथे चौकार देखील येत असताना पाहायला मिळालाय. फेअर डिलिव्हरी आहे. चौकार आला. संघाची धावसंख्या 16. 16 ऑन दी बोर्ड. चौकार येत असताना पाहायला मिळाला. 16ला 4 बाद. पुढचा चेंडू घेऊन आशिष नांदे पुन्हा एकदा सज्ज होईल. ओव्हर द विकेट ने तो गोलंदाजी करतोय. खोला टाकला होता बॉल, चॅनल मध्ये पाहायला मिळाला, जिथे मात्र महेंद्रसाठी एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. त्याला रोखायचं तरी असेच चेंडू टाकावे लागणार आहेत. आविष्कार होता स्ट्राईक एंडवरती आणि ज्याच्या बॅटमधून एक सिंगल देखील आलेली पाहायला मिळाली. धावल खबरची 17 आहेत. 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावल खबरती पाहायला मिळाल्यात. शांत वातावरणाने अशांत बनवण्यासाठी केवळ मोठे फटके खेळावे लागतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीर भेदक मारा, मुभा न देणारी गोलंदाजी इथे होते. पुढचा ग्रुप जर का खेळाडू संघ आले असतील तर आपल्या प्लेइंग 11 ची लिस्ट आणि त्याच्या पुढे मोबाईल नंबर आमच्यापर्यंत पोहोचवा. लंगोटी मित्र मंडळ करंजे, जय हनुमान नगर पोलादपूर, श्री छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर. मी तिन्ही संघांचं लक्ष वेधेन. प्लेइंग 11 ची यादी आणि खेळाडूंचे मोबाईल नंबर आमच्यापर्यंत यायला हवेत क्रिक हिरोज या ऍप्लिकेशन साठी. यावेळेचा बॉल डाऊन दी ग्राउंड. चेंडू केलाय सीमारेषेच्या बाहेर. ओर दी बॉलर हेड. आविष्कारचा आविष्कार, त्याने ठोकला षटकार. वरती जाऊन पोहोचतीये. अभिषेकाच्या रडार मध्ये आलेला बॉल अगदी लिलेया समोर खेळला होता.
षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने निघणारा बॉल. गडकन गिरकी घेतोय. फलंदाजाची फिरकी. बॅटची कडा. फलंदाजाला शिकवला धडा. फलंदाज बाद. पुढचा चेंडू त्या वेळेला रडार मध्ये पुढ्यात टाकला बॉल. मागे मारला. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. सीमारेषेच्या बाहेर. आशिष नांदेवरती हल्ला. इथं तो चौकार. आकाश माने खरं तर त्यांचा मी आभारी राहू. ज्या पद्धतीने मी नुकताच उल्लेख केला की कापडेकर हवेत परंतु जिथे कमी तिथे आम्ही. आकाश माने होय. अजितही गेला होता. अजितच्या चर्चा कालपासूनच्या रील काय थांबत नाही आहेत. चौकार आलाय. संघाची धाव संख्या धावफलकावरती आहेत त्या 28. 28 ऑन दी बोर्ड. सागरजी मांढरे साहेब आणि रोहितजी थुर्वे साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. सागरजी मांढरे साहेब, रोहितजी थुर्वे साहेब यांनाही विनंती असेल व्यासपीठावरती आपलंही हार्दिक असं स्वागत. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 28. लोड फुलटोचा टर्न केला ऑन साइडला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येईल तदवर घेतली जाणारी सिंगल येत असताना पाहायला मिळते. धावफलकावरती धावा ज्या मात्र पाहायला मिळाल्यात त्या 1:29 धावा धावफलकावरती आहेत. लंगोटी मित्रमंडळ संघ या वर्षीच्या हंगामामध्ये काय वेगळं करणार त्याची चर्चा चालू आहे. परंतु SKMB ट्रॉफीसाठी खास आकर्षणाची बाब त्यांनी टी शर्ट्स नवीन बनवलेले आहेत. कल्पेशचा हा बॉल लोड फुलटोचा आहे. ऑन साइडला. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. क्षेत्ररक्षकाच्या आबाक्याच्या बाहेर. ओमच्या बॅटमधून लगातारचे 2 चौकार. या वेळेच्या बॉल वरती धावा इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्या. तर 2 कल्पेश मांढरे वरती इथे हल्ले चढवलेत. ओमने मोर्चा बांधणी केली आहे. एका बाजूला आपण पाहतो सागरजी सावंत साहेब, सागरजी मांढरे साहेब, त्याच वेळेला रोहितजी थुर्वे साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. सागरजी मांढरे साहेब या वेळेचा बॉल आडव्या बॅटने. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओमच्या बॅटमधून षटकार. फलकावरती आहेत. कल्पेश वरती हल्ले चढवलेत. कल्पेश मांढरे पहिल्या षटकामध्ये 3 बाद झाले होते. या वेळेला फ्लाइट दिली. डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑनला चेंडूवरती येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. 2 धावा वेगाने मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 43 ऑन दी बोर्ड.
पहिले 4 बॉल या सत्राचे निर्धाव आले आणि अशा क्षणाला एकंदरीत असं वाटू लागलं होतं ना विनू तळेकर की या मॅच मध्ये 40 ओलांडले जाणार की नाही, परंतु त्याच वेळेला चांगली फलंदाजी ओमने केली आहे. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. मोर्चा बांधणी केली, आविष्कारने सुरुवात केली होती. फुरलेनचा बॉल या वेळेला चॅनल मध्ये टाकला. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव मिळेल ती. एक पूर्वार्धाचा एकंदरीत खेळ इथून संपला. धाव फलकावरती आहेत त्यात 44-45 धावसंख्येचे टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळत आहे. मॅच मध्ये कमबॅक केलं, लढखडती सुरुवात होऊनही या मॅच मध्ये कमबॅक होत असताना पाहायला मिळालंय. ते अर्थातच आपण पाहत आहोत KNCC पळचिल या संघाचं. चला पुढील 3 संघ जे आहेत आम्ही आपलं लक्ष देतोय. लंगोटी मित्रमंडळ करंजे आपल्या खेळाडूंची यादी लवकरात लवकर पोहोचवा. जय हनुमान नगर पोलादपूर आणि श्री छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर खेळाडूंची नावं आणि त्याच वेळेला पुढे हा मोबाईल नंबर असायला हवा. काय विशेष सन्मान आपण करतोय, या सन्मानासाठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वळूयात आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशनच्या आधी काही विशेष सन्मान आपण करणार आहोत. आणि या सन्मान करण्यासाठी महाराष्ट्रातील आणि रायगडातील एक मात्र अधिकृत बाईक विक्रेते आणि त्याच वेळेला एक प्रख्यात आणि विख्यात सूत्रसंचालक हरिभक्त पारायण या आपण वळतो आहोत गणेशजी केसर सरांकडे. थँक्यू. धन्यवाद जयजी भोसले सर. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 पर्व 5वे. आज सुट्टीचा दिवस, बऱ्याच मान्यवरांची इथे उपस्थिती लाभले. सावित्री विभाग क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आणि मंत्री महोदय भरत शेठ गोगावले साहेब यांचे कट्टर समर्थक, शिवसेना शाखा 126 चे समन्वयक, उपशाखा प्रमुख, एक यशस्वी उद्योजक सन्माननीय श्री दत्ता शेठ केसरकर यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी विलाजी जामदार साहेब यांना विनंती करतोय की आपण दत्ता शेठ केसरकर यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. सावित्री विभाग क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आणि माननीय मंत्री महोदय भरत शेठ गोगावले यांचे समर्थक आणि घाटकोरमध्ये शिवसेना पक्षाची बांधणी करण्यामध्ये ज्यांचा मुख्य हातखंडा राहिला असे दत्ता शेठ केसरकर यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जात आहे जामदार साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर आत्ताच ज्यांना एक आदर्श पत्रकार वर एक कोकण रत्न म्हणून पुरस्कार झालेला उल्हासनगर शाखेचे उपशाखा प्रमुख आमचे विलासदादा शाखा प्रमुख आहेत, सॉरी शिंदे गटाचेच आहेत, म्हणजे दोन्ही शिंदे गटाचे कार्यकर्ते इथे एकाच व्यासपीठावरती आणि सन्माननीय निलेशदा कोळसकर हेही शिंदे गटाचे समर्थक आहेत. लवकरच त्यांच्या गळ्यामध्ये नक्कीच एक मोठी जबाबदारी येणार आहे. एक 2-3 दिवसामध्ये आपल्यापर्यंत ती बातमी सुद्धा येईल. तरी पत्रकार सन्माननीय सीतारामजी कळंबे साहेब अधिकृत पत्रकार आहेत शिवसेनेचे, त्यांचाही यथोचित मान सन्मान केला जातोय. नक्कीच निलेशदा कोळसकर साहेब यांच्या शुभ हस्ते एक दिलदार व्यक्तिमत्व आणि लवकरच एक मोठी जबाबदारी रायगड जिल्ह्याची त्यांच्या खांद्यावरती येणार आहे. काही दिवसातच ती जबाबदारी आपल्याला सर्वांना माहीत पडेलच. धन्यवाद सीतारामजी कळंबे साहेब, दत्ता शेठ केसरकर. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपण आवाज ऐकणार आहात बाळा पवार सर यांचा. धन्यवाद. धन्यवाद गणेश केसरकर. धन्यवाद जयेशजी भोसले सर यांचा आवाज तुम्ही ऐकताय. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघ आपण पाहिलं तर एका बाजूला KNCC पळचिल आणि त्यांच्या विरोधात शिरभैरवनाथ सडवली हा संघ पाहतोय. सडवली संघाने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. KNCC पळचिल टीमला 44 केल्या धावा जास्तीच्या नाही आहेत, परंतु या धावांमध्ये देखील फाईट देण्यासाठी नेहमीच सज्ज आपल्याला पाहायला मिळतो KNCC पळचिल. डगआउट खेळाडू आपण वरती बसायचंय. डगआउट मधील खेळाडू शिरभैरवनाथ सडवली आतमध्ये बसा. फक्त खेळाडू त्या ठिकाणी बसतील याची नोंद घ्या. प्रत्येक आपण संघाला सूचना देतोय टॉसच्या वेळेलाच आणि तिकडे 2 धावांच्या पॅनल्ट्या देखील दिल्यात. चंद्रकांतजी करकरे साहेब यांच्याकडून पारितोषिक आले. अक्षय जाधवने 2 षटकार लगातार मारले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज. स्पेसेज प्रीमियर लीग मधून देखील ही मॅच स्पेसेज कंपनी मधून देखील ही मॅच पाहिली जाते
आणि त्यामध्ये अक्षय जाधवला देखील आम्ही नेहमी तिकडे पाहतो, चांगली बॅटिंग तिकडे देखील करतात. संदेश बेलोस यांना देखील नेहमीच पाहतो आणि त्यांचा मित्रपरिवार संपूर्ण या मॅचचा पहिल्या दिवसापासून आनंद घेतोय. दुसऱ्या डावाला सुरुवात, आर्यन पवार विरुद्ध कल्पेश मांढरे. पहिलाच बॉल वेगाने टाकला, कटरचा वापर, जास्तीचा बाहेर चेंडू निघाला आणि पहिलाच बॉल अवांतर कळवलाय पंच सचिन सावंत यांनी. व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव मिळेल. SKMB ट्रॉफीचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा या अंतिम दिवसामध्ये पाहायला मिळतोय. अ गटातील 9 संघ खेळतायत आणि या स्पर्धेमध्ये आयोजकाच्या भूमिकेमध्ये जर पाहिलं तर श्री भैरवनाथ क्रिकेट संघ कापडे खुर्द आणि जर पाहिलं तर छत्रपती शिवाजीनगर पोलादपूर आणि जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर, यंग स्टार पोलादपूर हे या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी विजयजी तळेकर आणि ओमकार गाडगे यांचं विशेष कौतुक करीन की या स्पर्धेसाठी जो काही संकल्पना त्यांनी आखल्या, वेगळं नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि आज ही स्पर्धा यशस्वी आणि संपन्न होत असताना पाहायला मिळते. शेवटाकडे निघाली ही स्पर्धा. अंतिम दिवस या स्पर्धेचा. कमी गतीने टाकलेला बॉल कट पाहायला मिळाला, स्क्वेअर कट, चेंडूचा पाठलाग केला जातोय, कव्हर पॉइंट मधून चेंडू मार्गस्थ होतोय, परंतु धावा मिळतील या बॉलवरती. दोन धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाईल. सुरुवात झाली आता धावसंख्येला. पहिल्या बॉलवरती व्हाईट बॉल आपण पाहिला आणि आता या 2 धावा म्हणजे 1 बॉलवरती 3 अशी स्थिती पाहायला मिळते सध्याच्या घडीला. श्री भैरवनाथ सडवली संघाची 44चा पाठलाग करायचा आहे. मागील मॅच मध्ये KNCC पळचिल संघाने भैरवनाथ कापडेखुर्द संघाला पहिली मॅच खेळत असताना पराभूत केलं. धावांचा तिकडे डोंगर उभा केला, धावा बनवू शकला नाही प्रणय कदम. तो 0वरती बाद झाल्यानंतर संघाची पडझड चालूच राहिली, परंतु ओमने 18 धावा महत्वाच्या कुठल्या बॅकफुटला गेला, टॅप केला, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक, मिस फिल्डिंग झाली, धाव जिकडे नव्हती तिकडे मात्र धाव आली. 1 धावा चालू राहिल्या, धावा चालू ठेवाव्या लागतील श्री भैरवनाथ सडवली संघासाठी. कल्पेश मांढरे याला देखील आपण कित्येक वेळा पाहिलंय. 6 बॉल 6 षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. कल्पेश मांढरे श्री भैरवनाथ सडवली संघाचा हर उन्नरी खेळाडू आपण त्याला म्हणतो आणि नेहमीच त्याचे विक्रम स्वतःचे देखील आणि गावासाठी देखील त्यांनी केलेत. तो नॉन स्ट्राईक एंड आणि स्ट्राईक एंडला अक्षय जाधव त्याच्या बॅटमधून जर 2 षटकार आले त्याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिला जाईल. हा बॉल वेगानं पुन्हा एकदा संबरिंग डिलिव्हरी, बॉल निघून गेला विकेट कीपर कडे. पुलर लेनचा बॉल होता, त्याच्यावरती फटका आला नाही, धावा देखील आली नाही आणि डॉट बॉल. व्यासपीठावरती आपण पाहतोय एक डॅशिंग नेतृत्व पोलादपूर तालुक्याचं. आपली माती आपले माणसं संघटनेचे अध्यक्ष, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे संस्थापक, ज्योती एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा सन्माननीय आदरणीय निलेशदादा कोळसकर यांना आपण पाहतोय. आणि त्यांच्या देखील 2 स्पर्धा एका वर्षात असतात, एक पावसाळी देखील आणि एक टेनिस बॉलची देखील, आणि त्या देखील त्या आपण पाहिल्यात, पार पडल्यात. व्यासपीठावरती दत्ताशेठ केसरकर यांना पाहतोय, सावित्री विभागाचे अध्यक्ष. आणखीन एक वेगाने टाकलेला बॉल, भन्नाट वेगानं गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा आर्यन पवार आपल्या नावाची छाप सोडतोय या स्पर्धेमध्ये SKMB ट्रॉफी मध्ये. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आलाय, डॉट बॉल. अक्षय जाधवला थांबवलंय या षटकामध्ये. 2 चेंडू जर पाहिले तर लगातारचे डॉट आलेत. सचिनजी सुर्वे यांना देखील आपण पाहतोय व्यासपीठावरती, पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सदस्य सल्लागार सचिनजी सुर्वे. त्यांचे देखील मैत्री चषक आम्ही पाहिला होता. कोलाटला बॉल, पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह, स्वतः अडवतोय आर्यन पवार. धाव मिळणार नाही, अक्षय जाधवला थांबवलंय. लगातारचा डॉट बॉल आलाय, 3रा डॉट बॉल. महत्वाचे आहेत. पळचिल संघ आता कमबॅकच्या दिशेने जातोय. वाटचाल त्यांची चांगली राहिली आहे या स्पर्धेमध्ये. धावा बनवू देत नाही आर्यन पवार. हो, मी मोठमोठ्या संघामधून देखील आणि चांगल्या संघातून खेळतोय. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील पळचिल गावचा हा सुपरस्टार नेहमी चर्चेचा विषय राहिलाय आर्यन पवार. जास्तीची बोली देखील PTPL खेळासाठी त्याच्यावरती लगावली गेली होती आणि तोच आता वेगानं गोलंदाजी करतोय पळचिल एक्सप्रेस. हा बॉल वेगाने टाकला, कव्हर्सला खेळा, क्षेत्ररक्षक नाहीये, गॅप मोठा, बॉल थांबणार नाही, निघून जाईल कार्पेटच्या सहीनं सीमारेच्या पलीकडे. स्वर्गीय जयराम निकम स्टँडला चौकार. सोनू आबा जाधव यांच्या स्मरणार्थ श्री मंगेश सोनू जाधव साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेला 4थ्या दिवसात देखील या
पाण्याची व्यवस्था श्री रवींद्र दुखवंडे साहेब, महेंद्र कसबे साहेब, कुलदीप जाधव साहेब यांना देखील आपण पाहतोय, त्यांचं देखील आगमन व्यासपीठावरती. या स्पर्धेसाठी विशेष आकर्षण धावा झाल्यात पहिल्या ओव्हरनंतर 8. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील सहकार्य आपल्याला लाभलंय आणि त्यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 चेंडू आणि 37ची आवश्यकता अभिजित जाधवला आहे. मागील मॅच मध्ये त्याने धावा कमी खर्च केल्या होत्या. तो देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो. अब्बूकडे एक्सपिरियन्स तेवढाच आहे, त्याला माहिती आहे या धावांमध्ये फाईट द्यायची आहे, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करायची, विकेट काढायच्यात. खोलातला बॉल पुन्हा एकदा चॉप केलाय, समोर खेळाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आविष्कार जाधव चेंडूवरती आलाय. ही धाव रिस्की होतीये, रिस्क घेतली आणि यशस्वी झाले नाहीये. धावबादची विकेट मिळाली आहे. अक्षय जाधव होईल बाद. त्यांनी संघाला सामने जिंकून दिलेत, परंतु नंतरच्या काही कालावधीमध्ये त्याची बॅटमधून धावा येताना पाहायला मिळाला, परंतु फिल्डिंग त्याची चर्चेचा विषय राहिलाय नेहमीच. आज अलंकार जाधव आपण या टीम मध्ये पाहत नाही, त्याला ब गटाचं नेतृत्व दिलंय. तो संघ देखील आपण पहिल्या दिवसामध्ये खेळला अलंकार जाधवच्या नेतृत्वामध्ये. ओमकार जाधव, ओमकार टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा त्यांचे देखील सहकारी या KNCC पळचील संघासाठी असतं. आणि कुलदीप जाधव साहेबांच्या नेतृत्वाखाली हा संघ आज खेळतोय शिरभैरवनाथ चढवली. PTPL मध्ये देखील त्यांचा संघ पाहायला मिळालाय. शिरभैरवनाथ चढवली, हा खोलातला बॉल समोर खेळा, हेलिकॉप्टर क्षेत्ररक्षक आहे, चेंडूने वेग घेतलाय, बाहेर निघाला आणि धावा या बॉलवरती कल्पेश मांढरेच्या बॅटमधून 4. प्रदीप शिंदे यांचा डान्स आम्ही नेहमीच पाहतो. पोलादपूर तालुक्यातून सडवली गावातून त्यांची सुरुवात झाली होती डान्सची आणि डान्सिंग अंपायर म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. हा नो लुक शॉट उंच गेलाय, झेल होणार का तिकडे, क्षेत्ररक्षक पोचला, झेल झाला आणि कल्पेश मांढरे बाद झाला. सोलापूर शहराचा आला गोळ. चौकार आला, त्याच्यानंतर विकेट मिळवली अभिजित जाधवने, अबोने आणि कल्पेश मांढरे याला पाठवलं तंबूच्या दिशेने. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 13ला 2 बाद. ही स्थिती सध्याच्या घडीला आता शिरभैरवनाथ चढवली संघाची पाहायला मिळते. 15 चेंडू आणि 32ची आवश्यकता. सहजासहजी पळचील संघ देखील सामना सोडणार नाही. सहजासहजी शिरभैरवनाथ चढवली संघ देखील सामना सोडणार नाही. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. साठी देखील पुन्हा एकदा कमी गतीने ओटीचा बॉल होता, बॅटवरती आला नाही. हा बॉल देखील विकेट कीपर प्रणयकडे गेला आणि बॉल पुन्हा एकदा डॉट आला, लगातारचा डॉट. या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर या मॅच मध्ये पहिल्या आर्यन पवारच्या षटकात 3 डॉट आले, आता लगातारचे 2 डॉट आलेत, म्हणजे 5 डॉट बॉल आलेत. आणि त्याचा फटका आपण पाहिला भैरवनाथ कापडे खुर्द संघाला मगाशी बसला, कारण त्यांचे 7 डॉट बॉल आले होते. धावांची आवश्यकता. शुभम हुतेकडे प्रयत्न केले होते, सुरुवात चांगली केली होती योगेश शेलार यांनी, परंतु कुठेतरी दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या नाही आणि संघ बॅकफुट वरती गेला. परंतु ही आता देखील शिरभैरवनाथ चढवली संघाचं तेच चित्र पाहायला मिळते. आणखीन एक बॉल समोरून फिरवला, खाली राहिला, बॅटाने बॉलचा संपर्क.
या ठिकाणी पंच सांगतायत की झालेला नाहीये. डॉट बॉलने षटक या ठिकाणी जर पाहिलं तर दुसरं देखील संपलंय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती लगावल्यात त्या 13 येणारे 12 बॉल आणि धावांची आवश्यकता आहे ती 32. 12 चेंडू आणि 32 ची आवश्यकता विजयासाठी. 2 षटकं चांगली राहिली पहिली. आर्यनने धावा खर्च केले 8, अभिजितने धावा केल्या खर्च 5. पळशील विरुद्ध आपण सामना पाहतोय. शिर भैरवनाथ सडवली. सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. संदीप कृष्णा कदम सर आणि मंगेश काशीराम बेलोसे अर्थात SKMB अध्यक्ष चषक 2025 पाहायला मिळतोय. प्रमुख आयोजक या स्पर्धेचे संदेश बेलोसे, शुभम उतेकर, लक्ष्मण निकम, स्वप्नील निकम, विजयजी तळेकर, ओमकारजी घाडगे, आणखीन एक विजय तळेकर. मॅचला सुरुवात करा. 12 बॉल मध्ये अजूनही आवश्यकता आहे ती 32 ची. ओम आलाय. ओम मागील मॅच मध्ये थोडासा महागडा ठरला होता ओम आणि विकेट देखील त्याला मिळाले होते ओमला. त्या 12 बॉल मध्ये 32 करायच्या आहेत. बॅटिंगसाठी प्रशांत जाधव बाळा अजूनही स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून धावा अद्याप आली नाही. स्ट्राईक आता त्याला मिळाली आहे. या 12 बॉल मध्ये 32 तो बनवू शकतो आणि त्याच्याकडे दमखम आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, प्रयत्न तो करतो. बारा चेंडू 32 ची आवश्यकता. ओम महागडा ठरला होता पहिल्या, त्याच्यावरती आक्रमण केली गेली होती, परंतु या षटकामध्ये आता ओम आलाय. 12 चेंडू 32 ची आवश्यकता असताना आर्यनचं चांगलं षटक पाहायला मिळालं. अभिजितने देखील चांगली गोलंदाजी केली. टिच्चून 12 या दोन्ही गोलंदाजांनी केलाय आणि आता ओम देखील तशाच प्रकारे करतोय. ऑफ कटर पाहायला मिळाला. आतमध्ये चेंडूने वळण घेतलं, फलंदाजाची फिरकी घेतली, बाळाला थांबवलं त्या बॉलवरती. डॉट चेंडू आलाय. बाळाने देखील गोलंदाजी करत असताना सुरुवात चांगली करून दिली होती. 3 विकेट त्याला प्राप्त झाल्या होत्या, 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु नंतर सचिनचे देखील षटक चांगलं, परंतु नंतरच्या 2 षटकामध्ये आशिष आणि कल्पेशच्या षटकामध्ये 30 धावा आल्या. शेवटच्या 2 षटका म्हणजे 12 बॉलमध्ये शेवटच्या 30 आल्या आणि आता तशीच मॅच पाहायला मिळते. 11 बॉल आणि 32 ची आवश्यकता आहे. 11 चेंडू 32 ची आवश्यकता विजयासाठी. हा फटका आलाय, उंच गेलाय. झेल होणार का? आर्यन पवार चेंडू खाली आलाय, त्याने हा झेल टिपला आणि प्रशांतची खेळी देखील संपुष्टात. धाव बनवली नाही प्रशांतने देखील, तो बाद झालाय 0 वरती. स्पोर्ट्स क्लब साखर प्रथम क्रमांकासाठी सिद्धेश सेठ, नगरसेवक पोलादपूर नगरपंचायत नगराध्यक्ष यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. द्वितीय क्रमांक सिद्धिविनायक बोरावळे त्यांच्या माध्यमातून आलाय आणि चतुर्थ क्रमांक राजेदादा सकपाळ पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सचिव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. त्या स्पर्धेसाठी मालिकावीरासाठी बाईक जी मात्र वर्गीय अंकुश पाटील युवा मंच यांच्या माध्यमातून. हा बॉल पहिला बॉल फेस करत असताना खेळला, तिकडे क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप. आशिष जाधववाला त्याच्याकडून चूक. क्षेत्ररक्षक तिकडे होता, सहज सोपा झेल धरणीला दान केला आणि तिकडे विकेट मिळाली नाही. धाव मिळाली ती एकेरी धावेच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे गेला. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 9 बॉल मध्ये 31 ची आवश्यकता. आशिष जाधवच्या साठीला आता आशिष नांदे, कॅप्टन आशिष नांदे. नवीन भूमिका त्याच्या खांद्यावरती, नवीन जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती सोपवली आहे. श्री भैरवनाथ सडवली संघटन आणि त्यांच्या टीमने तर आता त्याला धावफलक हा बनवावा लागेल, धावा बनवाव्या लागतील. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 31. 9 बॉलवरती मोठे फटके त्याला खेळायचे. तरी आशिष नांदे
बॅटिंगसाठी सज्ज होईल. ओमचे षटक देखील चांगलं राहिले. केवळ एकच धाव आतापर्यंत त्याने खर्च केले 3 बॉलवरती. एक विकेट देखील त्याला प्राप्त झाली आहे. हा ट्रॅकर पुल केलाय श्लोक जाधव, त्याने हा झेल टिपलाय. चांगला झेल आणि आशिष नांदे देखील डगआउट मध्ये परतेल. चार बॉल 2 विकेट, केवळ एक धाव. ओम हे षटक आपण पाहतोय. अत्यंत चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली आहे. आज शिरभैरवनाथ चढवली संघ नवीन गणवेशामध्ये पाहायला मिळाला. तसेच लंगोटी मित्रमंडळ करंजे यांनी खास या एसकेएमबी ट्रॉफीसाठी नवीन जर्सी पाहायला मिळाली त्यांची देखील. आणि सर्वाधिक जर्सी कोणत्या टीमच्या असतील ना तर भैरवनाथ कापडे खुर्द या संघाच्या आम्हाला नेहमी पाहायला मिळतात. तसेच ज्योती एंटरप्राइजेस भैरवनाथ देवळे संघाच्या देखील नवीन जर्सी नेहमीच पाहायला मिळतात. हा बॉल कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेळला. तिकडे चांगली फिल्डिंग, धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. प्रणयकडून धावा मिळाल्या त्या या बॉलवरती. तब्बल दोन धावा आल्या. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे गेली. 16. या षटकात 3 धावा आल्यात. अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आणि 7 बॉल मध्ये करायच्या त्या 29 धावा. 29 धावा. आज विनय तळेकर दुहेरी भूमिका साकारतोय. ऑनलाईन देखील स्कोरिंग, ऑफलाईन देखील स्कोरिंग तो करतोय. अतुल तळेकर आला नाही या ठिकाणी, काही कामानिमित्त अतुल तळेकरला आपण पाहत नाहीये. परंतु विनय तळेकर दुहेरी भूमिका बजावतोय. हा फटका फसलाय. चेंडू हवे, झेलवणार का पाहावं लागेल. ओम स्वतः चेंडू खाली गेला, त्याने हा झेल टिपला आणि त्याची या षटकातील 3 विकेट त्याने पूर्ण केल्या. धावा केवळ खर्च केल्या, 3 विकेट आल्या 3 आणि षटक संपलंय देखील 3 धावा झाल्या धाव फलकावरती. 16 येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायच्या त्या 29. बेटी एक कोंब जन्म स्वप्नीलजी चुरगे साहेब यांना आपण पाहतोय. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे उपाध्यक्ष, यंगस्टरचे मुख्य आयोजक, पीटीपीएलचे मुख्य आयोजक, जयभवानी स्पोर्ट्स क्लब साखर, संजय दादा चोरगे अध्यक्ष. तसेच आणि साखरमध्ये स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला तब्बल 2 लाख रुपये पारितोषिक असणारी पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये तुम्ही शैलेश चोरगेला पाहाल, अक्षय मालुसरेला पाहाल. हे 2 जिवलग मित्र. परंतु अक्षय मालुसरेचे यांची चर्चा नक्कीच या तालुक्यामध्ये होते आणि त्यांना भेटण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला त्यांचं अपॉइंटमेंट घ्यावी लागते. साखरचं गाव म्हटलं की साखरचं गाव आणि संघ समोर आला की त्यांची स्पर्धा आठवते. त्यामध्ये बऱ्याचशा आठवणी आहेत. हा देखील वेगाने टाकलेला बॉल. शेवटचं षटक. पहिला चेंडू वाईट बॉल, त्याच्यानंतर आता डॉट. शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 28 ची आवश्यकता. पाच बॉल 28. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी सज्ज राहायचंय. भैरवनाथ कापडे चार बॉल 27 ची आवश्यकता. आणखीन एक डॉट बॉल. 3 बॉल आणि 27. सामन्याची औपचारिकता.
चला टॉस साठी या भैरवनाथ कापडे खुर्द. चढवली टीम कॅप्टन या चढवली टीम या टॉस साठी. नेक्स्ट मॅच तुमचाच सामना आहे आणि भैरवनाथ कापडे खुर्द टीम पद. चला टॉस आपण या ठिकाणी करूया. नेक्स्ट मॅच अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. हा देखील चेंडू आलाय निर्धाव. KNCC पळचील हा संघ विजयाच्या दिशेने पाहायला मिळतोय. शिस्तीने खेळा, मन भरून खेळा. या स्पर्धेत SKMB ट्रॉफी पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये आपण देवळे संघाला पाहिलं, तो क्वालिफाय झालाय पुढच्या फेरीसाठी सुपर 3 मध्ये. आणि आता पळचील संघाची देखील वाटचाल. त्याला टॉस त्या ठिकाणी केला जाईल. गणेशजी केसरकर यांचा आवाज तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचेल. हॅलो. चला शिर भैरवनाथ चढवली आणि भैरवनाथ कापडे या 2 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघांना पॉवर प्ले नसणार आहे. एका बाजूला SK, एका बाजूला MB. या दादा या. भरत दादा निकम यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टॉस बॉक्स मध्ये एका बाजूला कापडे आणि एका बाजूला चढवली. टॉस जिंकलाय सडोली संघाने. बॅटिंग करायचा निर्णय घेतलाय. चला भैरवनाथ कापडे आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मॅन ऑफ द मॅच बाळा पवार सर. ओम मोरे 18 धावा